आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। रस्त्यांवर पडलेले हे खड्डे बघा। या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलंय आणि त्यामुळे या खोल खड्ड्यांचा वाहन चालकांना अंदाज येत नाही। त्यामुळे ते आपल्या वाहनांचा वेग कमी करून जीव मुठीत घेऊन इथून प्रवास करतात। आता तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? रस्त्यांवर पडलेले खड्डेच आहेत, दुसरं काय? पण हे खड्डे आहेत बदलापूर अंबरनाथ शहराच्या वेशीवर असलेल्या वडवली आणि बारवी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरचे। याच रस्त्याच्या शेजारी अगदी 200 ते 300 मीटरच्या परिसरात शिवसेनेचे एक मोठे नेते राहतात। इतकंच काय तर भाजपाचे आमदार देखील राहतात। बघा ना, इतके मोठे नेते आमदार साहेब या रस्त्यावरून जात असताना देखील प्रशासनाची किती हिंमत आहे की त्यांनी हे रस्त्यावरील खड्डे बुजवलेले नाहीत। जे राजकीय नेते, आमदार, खासदार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच पुढे असतात, त्यांची समस्या सोडवण्यासाठी आता कोण पुढे येणार बरं? अंबरनाथ, बदलापूर आणि MIDC प्रशासन या तिन्ही सरकारी प्रशासनाकडून कोणीतरी एकानं हे खड्डे बुजवून आपल्या लोकप्रतिनिधींची या खड्ड्यांमधून सुटका करायला हवी होती। सर्वसामान्यांचं काय हो, ते तर नेहमीच अशा जीवघेण्या खड्ड्यातून प्रवास करत असतात। त्यांना तर याची आता सवय झाली आहे। मात्र किमान या लोकप्रतिनिधींसाठी तरी प्रशासनानं हे खड्डे बुजवायला हवे होते। मात्र हे प्रशासन गेंड्याच्या कातडीचं आणि नाकर्तेपणाचं आहे। त्यामुळे रस्त्यावरचे हे खड्डे प्रत्येक पावसाळ्यात इथे पाहायला मिळतात। रडायला येतं असं वाटतं शासन काय करतं। टॅक्स तर आम्ही देतोच, आमचं ते डेंगू डास कसा असतो त्याप्रमाणे रक्त शोषण करतात हे लोक। टॅक्स देतो, सगळं करतो, पण सुविधा नाही आम्हाला। रोज त्रास होतो याच्यामध्ये। याच्यामध्ये कुणी हे करत नाहीये, कोणी बांधकाम करत नाही, काय नाही याच्यामध्ये। रस्त्यामध्ये बसमध्ये स्कूलची बस येते, त्याच्यामध्ये लय त्रास आहे आम्हाला। प्रशासनाला काहीच नाही, फक्त तात्पुरता करून देणार, विषय संपवून टाकणार। तुम्ही जागा नाही तर मारा, आम्ही त्यांच्या गाड्यातून त्यांना काही त्रास होतच नाही ना। त्यांच्या अशा काही गाड्या त्यांना खड्डा पण जाणवणार नाही। रस्त्याच्या शेजारी मोठमोठ्या शाळा आहेत। त्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील या रस्त्यावरून रोज ये-जा करावी लागते। वृद्धांना रुग्णवाहिकेला या खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो। मात्र प्रशासनाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही। गणपती बाप्पा आले आणि गेले सुद्धा। आता नवरात्र उत्सव येतोय। किमान हा नवरात्र उत्सव संपण्याआधी तरी प्रशासन खड्डे बुजवेल आणि सगळ्यांचीच या खड्ड्यांच्या विघ्नातून सुटका करेल अशी आशा करूयात। पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।